मैदानामध्ये पाहणार आहोत। दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल जयराम। जयराम याचा पहिला चेंडू, सांबर फलंदाज मनोज बघायचं काय करतोय, पंचांना बीट होऊन चेंडूची फेकी केली। पहिला चेंडू फुटत लाईनचा चेंडू आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चेंडू दणदण करत जातोय सीमा रेषेच्या दिशेने। धावा येत आहे 4, येतोय चौकार, धावा आलाय 4, 4 धाव्याने संघाचा श्रीगणेश झालाय। या ठिकाणी पहिला चेंडूवरती चौकार आलाय, अर्थात इरादे स्पष्ट देखील केलेले आहे, तर मोठ्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल। पुन्हा एकदा जयराम यांचा पुढील चेंडू सामना करतोय मनोज। बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय, सुरेख धडकला चेंडू, पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेषेचा वेध घेतोय, चेंडू येतोय चौकारसाठी। 4 धावा येत आहेत, संधी मिळतो या डीझेला। कम ऑन डीझेल। खरोखर 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत। आता मात्र चौकाराची हॅट्रिक होईल का? या स्पर्धेतील पहिली चौकाराची हॅट्रिक मित्रांनो आपल्याला पाहायची, अजून प्रतीक्षेत आहोत। सुरेखरित्या टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेणारा चेंडू होता, सरळ विसावा घेण्यासाठी इष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली। जयरामकडे अनुभव आहे मित्रांनो, आणि अनुभव पणाला लावून गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत खरोखर, कारण एक तेरी तो एक मेरी या पद्धतीची फलंदाजी गोलंदाजी। आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक रंगतदार निर्माण तेव्हाच होते ज्यावेळी क्रिकेटमध्ये गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण एक त्रिवेणी संगम ज्या वेळेला निर्माण होतो ना, त्यावेळी एक आतुरता, एक वेगळीच मजा असते। पुन्हा एकदा सुरेखरित्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे। 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, 2 धावा सहजता पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा मित्रांनो पूर्ण केल्या। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहतोय खरोखर हरणाची चपळगी आणि चित्त्याचा वेग मैदानामध्ये धारण करताना आपण पाहतोय। 1-1 धाव, थेंबे थेंबे तळे साचे मित्रांनो, त्या पद्धतीची धावगती आखण्याचा प्रयत्न केला जातोय। संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 11 धावा धावफलकावरती येतात। पहिलं शतक प्रगतीपथावर आहे, जयराम याचं अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय। आता मात्र लाकेश बघायचं कशा पद्धतीची फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत। एकदा आपण पंचांना बिटवून चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय, डाव्या साईडने मारा करतोय पंचांच्या। अचूक टप्प्याची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी। आता मात्र गोलंदाजाने थोडं कमबॅक केलंय, पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आले, मात्र नंतर इथून पुढे फलंदाजाला कोणती मोठा फटका काही मारू दिला नाहीये। म्हणजे एक मोठ्या गोलंदाजाचं मगाशी सांगितलं आमचे गुणलेखक रुपेश जावळे यांनी सांगितलं की एक मोठा आणि अनुभवी गोलंदाज म्हणून जयरामकडे आम्ही पाहत असतो। खरोखर त्याची गोलंदाजी शैली असेल, सातत्याने गोलंदाजीमध्ये सुरेख आता मात्र गोलंदाजी केली, अचूक टप्प्याची गोलंदाजी, परंतु इष्टरक्षकाला बीट होऊन जाणारा चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने, जातोय सीमारेषा पार। धावा येत आहेत 4 धाव्याने संघ पुढे सरकलाय। संघाच्या संघात धावफलकावरती येते 15 धावा धावफलकावरती येतात। पहिलं शतक देखील संपलंय, पहिल्या शतकाचा खेळ समाप्त झालाय, 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतात, संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आल्यात 15 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय। विनंती असेल कृपया थोडं सहकार्य करा, थोडं स्पीडअप करा मित्रांनो। अजून आपल्याला या स्पर्धेमध्ये आता कुठे आपण सुरुवात केली, या स्पर्धेत अजून प्रथम फेरीतील हा आपण तिसरा सामना पाहतोय मित्रांनो। अजून जर आपल्याला बघायला गेलं तर जवळजवळ आपल्याला या मैदानावरती अजून 12 ते 13 सामने खेळायचे आहेत। दरम्यान पुण्यक्षेत्र आपण मैदानाच्या दिशेने जाऊया। दुसरं शतक घेऊन आलाय मैदानामध्ये गोलंदाज शुभम। शुभम बघायचा कशा पद्धतीची फलंदाजी करताना आपला शुभम आपल्याला गोलंदाजी कशा पद्धतीने करतोय। मनोज
मनोज याने आक्रमक रूप धारण केले मित्रांनो. मनोजने पहिला दोन चेंडूवरती दोन चौकार मारल्यानंतर आपले इरादे देखील स्पष्ट केले. सकाळची धावसंख्या जर धावपळकावर जर पाहिली तर धावपळकावरती धावा लागल्यात 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नव्याने गोलंदाज मैदानामध्ये येतोय. शुभम याचा पहिला चेंडू. 3 षटकांपैकी मनोज याला 3 षटकांपैकी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पार पडतात अर्थात रुपेश सर, तर दुसऱ्या बाजूला असतील गणेशजी शिरावळे तसेच रुपेशजी चांदे. दोन्ही पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. रखरखत्या उन्हामध्ये सुरेखरित्या हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा देखील गोलंदाजाने प्रयत्न केला. या ठिकाणी या चेंडूवरती 2 धावा आल्या. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडला. त्या धावपळकावरती धावा आल्यात मित्रांनो 17 धावा. 17 म्हणजे कचरा कोणासाठी असणारा बघावा लागेल. 17 साठी कचरा मित्रांनो. 17 म्हणजे कचरा कोणासाठी? गोलंदाज, फलंदाज की गोलंदाज बघावं लागेल. फुटत लाईनचा चेंडू फटका हवेमध्ये होता. नो मॅच लाईन मध्ये लँड झालाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षकाने तो चेंडू उचलून फेकी केली. पंचाकडे अपील केली जाते. पंच काय करतात बघावं लागेल. या ठिकाणी 2 धावा 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर आपण पाहिली तर धावपळकावरती धावा लागतात 20 धावा धावपळकावरती लागतात. या ठिकाणी योगेशजी चौंडे साहेब यांचं आगमन झालं. मी यांना विनंती करतोय सन्मान केला जाईल आपला. मी करण दादाला विनंती करतोय आपला शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारा गोलंदाज शुभम याचा पुढील चेंडू सामना करतोय तो म्हणजे सलामवीर लाकेश. अजून टप्प्याची गोलंदाजी. आता मात्र अरुण कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू आहे. एक धाव तर निश्चित आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरकला. धावपळकावरती धावा पाहिल्या तर 22 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना शुभमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. आता मात्र स्वतःला बेटवून करण्याचा प्रयत्न केला परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समांतर करतील. धावेला अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती आली आहे 23 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. दाबारापणाचा रणप आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी. कधी गोलंदाज कधी फलंदाज कधी क्षेत्ररक्षक हे तिन्ही संगम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने जर आयुष्यामध्ये जगत असताना 3 गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात ना त्यावेळी ती बघण्याची ती जगण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. आता मात्र चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू उडवून दिलाय. शिवाचा छावा या 6 धावा मैदानामध्ये येत आहेत. सुरेख फलंदाजी नजरना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावपळकावरती लागते. लाकेश ऑन फायर. संधी देव्या डीजेला. कमान डीजे. धन्यवाद. खरोखर खऱ्या अर्थाने एक आनंद लुटण्याचं कार्य केलं जात आहे मित्रांनो. षटकार चौकार मारणं एक साधी गोष्ट नसते मित्रांनो. एक तिरंगतदार रोमांचकता निर्माण करावी लागते. आलेल्या चेंडूवरती निर्णय. सुरेख लो फुलटॉस लाईनचा चेंडू आहे. फटका ग्राउंड शॉटच्या दिशेने केलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. चेंडूची फेकी होईल खराब तो मानावा लागेल. 1 धाव आली. दुसरी धाव. 3 धावा आल्यात मित्रांनो. तिसऱ्या धावेच्या नाद काय होतंय? गडबड होते. मनोज बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. तिसऱ्या धावेच्या नाद अर्थात 2 धावा असणार. मनोजचा खेळ संपुष्टात आलाय. मनोज बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. शतक संपलंय. संधी देवी आपण एकदा डीजेला.
धावपळकावरती धावा आपण पाहतोय 31 धावा झाल्यात, अर्थात 31 धावा धावपळकावरती लागताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा शेवटचं शतक, शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. मैदानामध्ये येतोय विजय आणि मैदानामध्ये जागण्यासाठी गेलेला फलंदाज नवीन बॅटर विनय, नाही क्षमस्व असो. स्ट्राईकला जाईल आता मात्र लाकेश, नॉन स्ट्राईकला असेल विनय, त्याला मारा करतोय विजय. विजय शेवटचं शतक या सामन्यातील अति महत्वाचं शतक असणार मित्रांनो. बघावं लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. पंचांना बिटवून चेंडू फेकतो, पंचाच्या डाव्या साईडने मारा करतोय. सुरेखरित्या चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू एसट्या उद्ध्वस्त केलात. लाकेश बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. पुन्हा एकदा संधी देवा डीजेला. कम ऑन डीजे. जर आता पाहिलं तर विजय याचा पहिला चेंडूवरती एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. नियतीचा खेळ आपण पाहायला मिळाला आणि एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. कदाचित लाकेशला सुद्धा माहित नसेल की माझ्या इष्टा उद्ध्वस्त होतील आणि मी तंबूमध्ये परतेन, परंतु काही असतो नियतीचा खेळ आहे मित्रांनो. वेळ कधी आपल्याला साथ देत नाहीये. पुन्हा एकदा विजय टू विजय असा मारा असणे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला विजय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल विजय. स्ट्राईकला तो विजय, नॉन स्ट्राईकला विनय आणि त्याला मारा करतोय तो म्हणजे विजय. विजय दाबारावाल्यांचा रणप आहे. एक क्षेत्ररक्षण सजवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय, बदल केला जातोय. मॅन फाईन लेग आपण पाहतोय. एक स्लिप घेतलेला आहे. अर्थात सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. काय गती, काय वेग होता चेंडूला. ज्या पद्धतीने बंदुकीमधून गोळी निसटावी तशीच विजयच्या हातामधून चेंडू जातोय. एक धाव आली लेग बाईच्या स्वरूपात, एक धाव बाईच्या स्वरूपात धाव आली. धावसंख्या धावपळकावरती लागतायत 32 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने सहाव्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज विजय. विजय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. खरोखर एक एक धाव रोखण्याचं कार्य देखील त्याच्या माध्यमातून चालू आहे. सुरेखरित्या फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. झेल टिपला जातोय. गडी क्रमांक 3चं पतन होत आहे. विनय बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. पुन्हा एकदा सनी देव्या डिझेला. कमाल विजय. धन्यवाद डीजे. खरोखर रोमांचकता निर्माण झाली. आता मात्र धावांनी कुठेतरी वेग कमी केला मित्रांनो. 12 चेंडूमध्ये 31 धावा झाल्या होत्या, परंतु विजय याच्या षटकामध्ये निव्वळ धावा रोखण्याचं काम केलंय. धावपळकावरती जर आतापर्यंत धावा पाहिल्या तर 32 धावा धावपळकावरती येताना पाहतोय विजय. फुलटॉस लाईनचा चेंडू, चेंडू हवेमध्ये मारलाय. नो मॅच मध्ये चेंडू लँड झालाय. चेंडू दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अटेम्प्ट केला जात आहे. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आणि माझ्या मते 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 3 धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय. धावपळकावरती धावा 35 धावा धावपळकावरती लागल्यात मित्रांनो. या मैदानामध्ये निव्वळ धावा येतात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सामना एकतर्फी होताना आपण पाहिलं तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघच विजय होताना आपण पाहिलाय. बघायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल विजय. विजय टू विजय याचा मारा आहे. सुरेखिता फिरून मारण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पटामध्ये चेंडू काही आला नव्हता. एक धाव आली आहे. माझ्या मते एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या जर धावपळकावर जर पाहिली 36 धावा धावपळकावरती येत आहेत.
पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं काय घडतंय शेवटच्या चेंडूवरती, कशा पद्धतीने चेंडूवरती फटका येईल. सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. गडी क्रमांक 4चं पतन होतंय. शतक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ संपतीच्या खेळी संघाची धावसंख्या धावपळकावरती लागतोय 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष असणार आहे. 4 गड्यांच्या मोहबदल्यात 36 धावा धावपळकावरती येताना आपण पाहिल्यात. 18 चेंडूमध्ये 36 धावा जमवल्यात. 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज असेल. बघायचं काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ विजय होतोय, कोणता संघ पराजय होतोय बघावं लागेल. तत्पूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. परंतु फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थात कापडे विरुद्ध संघ एक आव्हान डोळ्यासमोर घेत मैदानामध्ये उतरणार आहेत. सलामीची जोडी. तत्पूर्वी विनंती असेल, निवे संघाला विनंती असेल, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. संधी देऊया डीजेला. निवे संघाला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. कृपया विनंती असेल, थोडं आपण स्पर्धेला कुठेतरी विलंब होत चालला मित्रांनो. आपण याच मैदानावरती अनेक सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतर होणारा सामना माळुंगे ओ ना माळुंगे ओ आणि नक्कीच यानंतर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल, म्हाळुंगे विरुद्ध पिंपळेश्वर प्रसन्न निवासीवाडी. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं मित्रांनो. मंगेश बेलोसे यांना विनंती असेल आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावरती यायचं, आपला सन्मान केला जाईल. मंगेशजी बेलोसे. दरम्यान आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये जाते. क्षेत्ररक्षण लावायचं निवे संघाला मी विनंती करतोय. दादा जाताना तर चाल लगेच भेटून जा. विजय नाव पडदा टाका सांगितलं. विनंती असेल, पंचांना सुद्धा विनंती असेल आपण त्वरित सामन्यास सुरुवात करायची आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षकांनी कृपया विनंती करा. निवे संघाला विनंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.
सिंगा ना सिंगा ना सिंग सिंग को आप ऊपर बोलो सिंग है सिंग सिंगा 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 याला विनंती असेल आपण प्रदीप सिंग यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. फलंदाजी मार्कवरती असेल शुभम, नॉन स्ट्राईकला रोहन आणि गोलंदाजीवरती असणार आहे विजय. 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन मैदानामध्ये आले तर अर्थात शुभम आणि रोहन यांच्या स्वरूपात सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती असेल विजय. मैदानामध्ये जाऊया. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळलोय परंतु डाव्यास्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समांतर करतात. धावे येते अवांतर अवांतर धावेने संघाच्या डाव्यासाकीमध्ये भरणा पडतोय. यानंतर होणारा सामना म्हाळुंगे विरुद्ध निवाचीवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस की बॉक्स मध्ये यायचं आहे. निवाचीवाडी संघाचा कर्णधार आलेला आहे. म्हाळुंगे संघाने आपला कर्णधार पाठवायचा. दरम्यान उतुंग दिशा टोळा चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषेचा वेग घेतोय. गेलाय सीमारेषा पार. धावा आल्या 4 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. दाबळकावरती धावा आपण पाहतोय. 5 धावा दाबळकावरती येताना पाहतोय. 37 धावांचा मित्रांनो पाठलाग करायचा. पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी करावी लागते. शेवटच्या शतकामध्ये धावा कमी आल्या परंतु थोडी निराशा व्यक्त करावी लागेल मित्रांनो. आले सुरेख टाकले चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू अवांतर धाव. एक अतिरिक्त चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागणार. एका धावेने धावसंख्या पुढे सरकणार. धावफलकावरती धावा येऊन पोहोचतायत. 6 धावा धावफलकावरती पोहोचतायत मित्रांनो. अजून 31 धावांची गरज आहे. बघायला गेलं तर पहिला एका चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवाई फायर केला. चेंडू उडवून दिलाय सीमा रेषा पार. येतोय षटकार संधी देवा डिझेला. कमॉन डिझे. धाव चेंडूची सांगता होते. बॅटच्या पटामध्ये आता चेंडू काही येत नाहीये. बघायला गेलं तर आता इथून पुढे थोडा गोलंदाजांना संघर्ष जास्त करावा लागणार आहे. आपल्या खात्यामध्ये थोडाफार बँक बॅलन्स कमी आहे. पहिल्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असताना सुद्धा 12 धावा आल्यात. अजून धावा येतील. अजून चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे विजयाचं आव्हान थोडं समोर संघासाठी हलका आहे. सहजरित्या शिखरापर्यंत पोहोचू शकतात. बॅटच्या पटामध्ये चेंडू काही आला नाहीये परंतु या ठिकाणी कव्हरचा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय आणि एक धाव आली आहे. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं शतक प्रगतीपथावर असताना ते अर्थात विजयने काही आपल्या संघाला विजयापासून थोडाफार वंचित करून नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण थोडी मागणी गोलंदाजी होताना आपण पाहतोय. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी करत असतात ते अर्थात फलंदाज. पण एकदा विजय सुरेख. आता मात्र यॉर्कर कोरवर टप्प्याचा चेंडू. रोहन रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या नादात एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागते. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन झाला. शतक सुद्धा संपलं जाईल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तत्पूर्वी पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला गडी वाद होतोय. दरम्यान संधी देव्या डिझेला. कमॉन डिझे.
बिन बॅटर मैदानामध्ये जातोय. आनंद आनंद बघायचा कशा पद्धतीने निवाचीवाडी संघाने नाणेफेक जिंकलाय. त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच सामना संपल्यानंतर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शतक संपतंय. पहिल्या शतकाचा खेळ संपत झालाय. पहिल्या शतकाचा खेळ संपतेच्या अखेरी संघाची धावसंख्या धाव फलकावरती येते. 13 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. 1 बाद 13 धावा म्हणजे 13 मित्रांनो. 13 म्हणजे अंक एक अशुभ मानला जातो. 13 या अंकाचं जर सांगायचं गेलं तर 13 हा अंक अशुभ आहे. कारण जर आपण कधी प्लेन मधून प्रवास केला असेल तर प्लेन मध्ये 13 नंबरची सीट काही आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु अशुभ अंक कोणाच्या बाजूने निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळतोय बघावा लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 13 ही धावसंख्या 7 चेंडूंमध्ये जमवल्या. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असणार आहे. आता वैद्य पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय मनोज. स्ट्राईक तो सलामीवीर शुभम आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. संघाची धावसंख्या 13 धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे. अर्थात बघायला गेलं तर शुभम वैयक्तिक 11 धावांची खेळी करतोय. 13 धावांपैकी 11 धावा त्याच्यात. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळलाय. चेंडू नैसर्गिकरित्या अडला गेलाय. 1 धाव आली. दुसरी धावायचा प्रयत्न आहे. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धाव्याने संघ देखील पुढे सरकला. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या 15 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. निश्चित आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मनोजचा पुढील चेंडू शुभम याला सुरेखरित्या आता मात्र कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. माझ्या मते दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ देखील पुढे सरकेल. सन्माननीय संतोषजी उत्तेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तेच आहेत का? सुरेखरित्या टाकलेला चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेल टिपला जातोय. गडी क्रमांक 2चं पतन होतंय. मोठा मासा जाळ्यात फसतोय. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. संधी देऊया डिझेलला. कम ऑन डिझेल. अध्यक्ष साळुंके साहेब यांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच उपाध्यक्ष खामकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यान आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने गरज होती त्या क्षेत्ररक्षणाची. कारण मिस फील्ड इथे होऊन चालणार नाहीये मित्रांनो. संघाची धावसंख्या जर धाव फलकावर जर आपण पाहिली तर धाव फलकावरती धावा 17 धावा आल्या. 17 धावसंख्येवरती खतरा देखील शुभम सारख्या मोठ्या फलंदाजाला प्राप्त झालाय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. मनोज याचा पुढील चेंडू सामना करतोय विजय. स्ट्राईकला तो विजय. नॉन स्ट्राईकला असलेला आनंद त्याला मारा करतोय मनोज. काय मनोज कमाल करतोय आज. फलंदाजीमध्ये कमाल दाखवली. गोलंदाजीमध्ये दाखवतोय.
पण एकदा सुरेख क्षेत्ररक्षण होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धापळकावरती धावा जर आपण पाहिल्या 18 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. सन्मान करायचं सन्मान. ओके, या ठिकाणी चिंचपाडा गाव यांचं आगमन झालेलं, त्यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. मनोज टू आनंद याचा मार. आनंदच्या वाटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय मनोज. मनोजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी केबीके नगरचे अध्यक्ष सन्माननीय साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय उदय सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. शप्पल येऊन करण्याचा प्रयत्न केला. शतक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होता. संघाच्या संघात धापळकावरती येते 18 धावा जिंकण्यासाठी मित्रांनो 6 चेंडू शिल्लक असतील आणि 19 धावांची गरज असेल. 6 चेंडू 19 धावा 19 धावा 6 चेंडू. काय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र जर मनोज बद्दल सांगायचं गेलं तर मनोज याने अचूक फलंदाजी केली. खरोखर खऱ्या अर्थाने धावसंख्येला त्याने आकार दिला होता, परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवल्या. निव्वळ 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. मनोजच्या संघाच्या खात्यामध्ये बँक बॅलन्स कमी होता आणि खर्च सुद्धा कमी करायचा होता, तो त्याने केलाय. नक्की त्यात काळी मात्र शंका नाही. शेवटचा शतक या ठिकाणी मंचावरती सन्मान केला जातोय. खामकर साहेब यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय उदय यांच्या हस्ते उदय दादा यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पोलादपूर रहिवासी संघाचे सन्माननीय दत्ता शिंदे आणि तसेच रमेश करोसे यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मैदानाच्या दिशेने जाऊया. शेवटचे 6 चेंडू घेऊन आलाय. 19 धावांची गरज आहे. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. चेंडू अडवण्याचा नक्की प्रयत्न केला मित्रांनो. या ठिकाणी एक धाव आली आहे. एका धावेवरतीच माझ्या मते समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धापळकावरती येते 19 धावा धापळकावरती येत आहेत. या ठिकाणी कोणाच्या गोरे साहेब यांचा सन्मान केला जातोय. गुरव साहेब यांचा सन्मान केला जातोय. या ठिकाणी गावडे साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक असणारा गुलदस्ता देऊन तसेच श्रीफळ देऊन स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी मैदानामध्ये एक नवीन टीम दाखल झाली आहे. तसेच या ठिकाणी काजरे साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आनंद गुरव साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय. मैदानामध्ये जर आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय. करेल या ठिकाणी ऍडव्हर्टाईज झाली होती ती देखील संपन्न झाली आहे. त्या छोट्याशा विश्रांतीमध्ये आम्ही मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा शुभ देखील सन्मान केला आणि मैदानाच्या दिशेने आलोय. शेवटचं शतक हाताळतोय विनय. या ठिकाणी स्क्वेअर चेंडू येतोय. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागतायत 20 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. पुन्हा एकदा विनय यांचा पुढील चेंडू आनंद याला. आनंदच्या बाटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावली जाते. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या
20 धावा धाव फलकावरती येताना आपण मित्रांनो पाहतोय. खरोखर सुरेख फलंदाजी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस लाईनचा चेंडू आहे, फायदा काही उचलता आला नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलून काढलाय. एक धाव आली आहे. माझ्या मते एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर थोडे चिंचपाडा शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय काका तरेसव यांचं सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. माई शिवदार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया मित्रांनो. शिवसेना विभाग प्रमुख काका तरे साहेब यांचा सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. फुलटो सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. तर आपण बघायला गेलं तर संघाची धावसंख्याचा धाव फलकावर जर आपण पाहिली 21 धावसंख्या, अजूनही 16 धावेची गरज आहे आणि उर्वरित चेंडू असतील 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर इथे नशिबाचा खेळ शिल्लक बाकी राहिलाय. सुरेख गोलंदाजी टप्पा घेतल्यानंतर चेंडू ऑफ स्टंपवर येणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. उमावत साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक असे सुरेखरित्या टाकलेला चेंडू या ठिकाणी विजय संपादन केलाय. शतक देखील संपलं गेलंय. या ठिकाणी विजय होतोय. निवेश संघ विजय संघाचे हार्दिक स्वागत, तसेच पराजय संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना मालुंगे विरुद्ध निवाचिवाडी. नाणेफेक जिंकलाय